मोठे गुंतवणूकदार म्हणजे मायक्रो इन्व्हेस्टर्स साधारणपणे फक्त एक किंवा दोन महत्त्वाचे पॉइंट्स पाहतात आणि त्यावरून ते अंदाज लावतात की कोणता ॲसेट क्लास जसे इक्विटी, गोल्ड, रिअल इस्टेट किंवा करन्सी कोणत्या दिशेने जाणार आहे. बहुतेक रिटेल इन्व्हेस्टर्सना हे समजतच नाही की नेमका कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे. आज आपण असाच एक डेटा पॉइंट समजून घेणार आहोत जो समजायला आणि ट्रॅक करायला खूप सोपा आहे. आणि जर तुम्ही हा डेटा पॉइंट व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला सहज समजेल की इक्विटी मार्केट कुठे जाईल, गोल्ड कसं वागेल, रिअल इस्टेटवर काय परिणाम होईल आणि करन्सी कशी हालते. तो एकमेव डेटा पॉइंट म्हणजे महागाई, इन्फ्लेशन. जगातील प्रत्येक देशाच्या सेंट्रल बँक, उदाहरणार्थ भारतात आरबीआय, याच गोष्टीवर सर्वात जास्त लक्ष ठेवतो, म्हणजे महागाई नियंत्रणात ठेवणे. काही देश महागाई कमी करण्याच्या प्रयत्नात असतात तर काही थोडी वाढवण्याच्या, पण फोकस एकच असतो, इन्फ्लेशन मॅनेजमेंट. आता प्रश्न येतो की महागाई का वाढते. आपण साधं उदाहरण घेऊया. एखादी वस्तू आज 100ला मिळते, ती उद्या 106ला मिळू शकते, तर आपण म्हणतो की महागाई वाढली. पण ती का वाढते. बहुतेक लोक सांगतात की डिमांड आणि सप्लाय कमी होते त्यामुळे वाढते, पण हे पूर्ण सत्य नाहीये. समजा एकच पेन आहे आणि खूप लोकांना तो हवा आहे, म्हणजे डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी. पण जर कोणाकडे पैसे नाही तर त्या पेनची किंमत वाढेल का. नाही. म्हणजे महागाई वाढण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहे, डिमांड आणि सप्लायच्या गॅप, म्हणजे मागणी जास्त आणि पुरवठा कमी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट पुरेशी लिक्विडिटी, म्हणजेच पैसा. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच महागाई वाढते. आता समजा तुम्ही सेंट्रल बँक आहात आणि महागाई वाढत आहे. तुम्ही डिमांड किंवा सप्लाय थेट कंट्रोल करू शकत नाही, पण तुम्ही लिक्विडिटी कंट्रोल करू शकता, आणि त्यासाठी तुमच्याकडे एक मोठं टूल आहे, इंटरेस्ट रेट, म्हणजेच व्याज दर. म्हणूनच जेव्हा महागाई वाढते तेव्हा सेंट्रल बँक व्याजदर वाढवते. आता याचा पुढचा परिणाम समजून घेऊया. जेव्हा व्याजदर वाढतात तर काय होते. बँकेत एफडीवर जास्त रिटर्न मिळतो. लोक शेअर मार्केटमधून पैसे काढून एफडी मध्ये ठेवू लागतात. आणि दुसरी आणि मोठी गोष्ट म्हणजे ईएमआय महाग होते. लोक घर, गाडी, इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करणं कमी करतात. त्यामुळे काय होतं, कन्झम्पशन कमी होतं आणि त्यामुळे इक्विटी मार्केट, विशेषतः कन्झम्पशन आधारित सेक्टर्स खाली येतात. उदाहरणार्थ घर खरेदी कमी होते, त्यामुळे रिअल इस्टेट खाली येते. सिमेंटची मागणी कमी होते, त्यामुळे सिमेंट कंपन्या खाली येतात. गाड्या कमी विकले जातात, त्यामुळे ऑटो सेक्टर खाली येते. टायर्स आणि ऑटो पार्ट्सची विक्री कमी होते, त्यामुळे अँसिलरी सेक्टर खाली येतो. दुसरा इम्पॅक्ट म्हणजे काही सेक्टर्स खूप कर्ज घेऊन काम करतात, जसे इन्फ्रास्ट्रक्चर आणि पॉवर. जेव्हा व्याजदर वाढते तेव्हा त्यांच्या इंटरेस्ट रेट वाढते, पण इन्कम तशीच राहते. म्हणजेच खर्च वाढतो पण नफा कमी होतो, आणि त्याच्यामुळे स्टॉक्स खाली येतात. म्हणूनच महागाई वाढली आणि व्याजदर वाढले की ब्रॉड इक्विटी मार्केट खाली येतो. पण काही सेक्टर्स असे आहेत जे या परिस्थितीतही टिकून राहतात, जसे एफएमसीजी, फार्मा आणि आयटी. आणि असे का होते. पहिलं कारण म्हणजे कन्झम्पशन स्थिर असते. एफएमसीजी रोजच्या वापराच्या वस्तू जसे साबण, तेल, शॅम्पू, अन्नपदार्थ हे तयार करते. हे महाग झाले तरी लोक वापरणं थांबवत नाही. दुसरं कारण म्हणजे कर्ज कमी असते. हे सेक्टर कॅश रिच असतात आणि म्हणून त्यांच्यावर कर्ज कमी असते. तिसरं कारण म्हणजे सेक्टर रोटेशन. मोठे फंड मॅनेजर जेव्हा इतर सेक्टर मधून पैसे काढतात तेव्हा ते सुरक्षित सेक्टर मध्ये गुंतवणूक करतात, जसे फार्मा, एफएमसीजी आणि आयटी. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे विशेषतः आयटी आणि फार्मासाठी हे एक्सपोर्ट ओरिएंटेड सेक्टर आहेत. महागाई वाढली तर रुपया कमजोर होतो आणि डॉलर मजबूत होतो. उदाहरणार्थ जर $1 = 80 होता तर नंतर तो 90 झाला, तर कंपनीला पूर्वी $1 = 80 मिळत होता आणि आता तो $1 मध्ये $90 मिळतात, म्हणजे त्यांचा फायदा वाढतो. स्टॉक्स वाढू लागतात. आता गोल्ड बद्दल बोलूया. गोल्ड ग्लोबली डॉलर्स मध्ये ट्रेड होतो. जेव्हा महागाई वाढते व्याज दर वाढतो आणि त्यामुळे डॉलर मजबूत होतो. तेव्हा गोल्डची किंमत डॉलर मध्ये कमी होऊ शकते. पण भारतात जेव्हा रुपया कमजोर होतो त्यामुळे गोल्डची किंमत रुपयामध्ये तितकीच राहते, नाहीतर वाढू पण शकते. म्हणजे डॉलर्स मध्ये गोल्ड कमी होऊ शकते पण रुपी टर्म मध्ये स्टेबल किंवा वाढू शकते. शेवटी सगळं सोप्या भाषेत सांगायचं तर जर महागाई वाढली तर सेंट्रल बँक व्याजदर वाढवते, कन्झम्पशन कमी होते, कर्जदार कंपन्यांवर दबाव येतो, इक्विटी मार्केट खाली येते. पण एफएमसीजी, फार्मा, आयटी हे सेक्टर्स टिकतात किंवा वाढतात. पण आता एक मोठा प्रश्न, हा डेटा पाहायचा कुठे. भारतामध्ये तुम्ही सीपीआय म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आणि डब्ल्यूपीआय म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स हे डेटा दर महिन्याला जाहीर होतात. तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा न्यूज किंवा सोशल मीडियावर पाहू शकता. हा डेटा तिथे सहज मिळतो. जर तुम्ही हा फक्त एक डेटा पॉइंट म्हणजे इन्फ्लेशन समजून घेतला तर तुम्ही सहज ओळखू शकता की वेगवेगळे ॲसेट क्लासेस कसे हलतील. आणि हेच मोठे गुंतवणूकदार करतात. ते कमी डेटा वापरतात आणि योग्य डेटा वापरतात. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.